दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलंय. 88 जागा लढवून दाखव, 288 जागा काय लढणार, त्याचबरोबर मैदानात ये अशा शब्दात भुजबळांनी जरांगेंना आव्हान दिलंय. सांगलीमधल्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ बोलत होते. भुजबळांनी जरांगेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना हे आव्हान दिलेलं आहे. 88 जागा तर लढवून दाखव, 288 लढवायचं म्हणतोय अशा शब्दात भुजबळांनी जरांगेंना आव्हान दिलं. आम्हाला आम्ही 288 उमेदवार उभे करू. अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडून ये ना, मैदानात ये, निवडणुका लढाव, हिंमत असेल तर लढाव निवडणूक. चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव. मगाशी चांगलं सांगितलं एकाने, म्हणजे त्याला हेही माहिती नाही या 288 मध्ये राखीव जागा आहेत, दलितांच्या राखीव आहे, आदिवासींच्या राखीव आहे. तिथे सुद्धा मराठा समाजालाच उभं कर. काय हुशार माणूस किती. मागच्या लोकसभेला बीडमध्ये गेले, म्हणे ओपनची जागा आहे ना, मग इथे वंजारी समाजाची पंकजाताई कशी काय उभी? अरे लोकसभेत नाशिकला आलं, माझं नाव चाललं होतं की उभं राहायचं. अरे नाशिक ओपन आहे, मग भुजबळ इथे कसा काय उभा राहू शकतो? त्याला हे माहिती नाही की विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसीला आरक्षण नाही, हे सुद्धा त्याला माहिती नाही. मोठा अक्कलवान प्राणी आहे.